नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर यावर्षी आपल्या ज्येष्ठ गौरीपूजनाचा मुहूर्त कोणता आहे व कोणत्या मुहूर्तावरती ज्येष्ठ गौरी आवाहन करायचं आहे व पूजन कोणत्या टायमिंगला करायचं आहे. तर यावर्षी मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी गौरी आव्हान पूजन होणार आहे. तर त्याचा टायमिंग आहे सूर्योदयापासून संध्याकाळी 6:30पर्यंत आहे आणि पूर्ण दिवस ज्येष्ठ गौरी आव्हान तुम्ही करू शकता. आणि दुपारी म्हणजे दुपारमध्ये 3 ते 4 साडेचारपर्यंत राहू काळ आहे. तर त्या राहू काळामध्ये आपण कोणतेही शुभकाम करत नाही. तर त्यामध्ये शुभकाम करत नाही तर आपण म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत 3 ते 4:30पर्यंत गौरी आव्हान करणार नाही आहे. तर त्याच्यानंतर आपण ज्येष्ठ गौरी आव्हान करणार आहोत. तर ज्येष्ठ गौरी आव्हान त्या दिवशी होते आणि नंतर 11 सप्टेंबर 2024 रोजी गौरी पूजन केले जाते आणि 12 सप्टेंबर या दिवशी गौरी विसर्जन करण्यात आले आहे. तर हे असं आहे आपल्या गौरीचे शुभ दिवस, म्हणजे आव्हान कोणत्या दिवशी होणार, नंतर कोणता शुभ टाईम आहे, नंतर गौरी विसर्जनाचा कोणता टाईम आहे. तर रात्री 9:51पर्यंत आपण गौरी विसर्जन करू शकतो. तर ज्येष्ठ गौरी आव्हान हे कशावरून आले, तर ज्येष्ठ नक्षत्रावरून ज्येष्ठ गौरी पूजन केले जाते म्हणून ज्येष्ठ गौरी आव्हान आहे. तर ज्येष्ठ गौरी आव्हान म्हणजे आपल्या पार्वती मातेचं म्हणजे गणपतीचं आव्हान झाल्यानंतर अष्टमीला ज्येष्ठ गौरी आव्हान होते. अष्टमी सप्तमीला गौरी आव्हान करायचं आणि अष्टमीला जेवण पोळ्याचं नैवेद्य वगैरे, नवमीला गौरी विसर्जन करायचे. तर बघा हे अशा प्रकारे. तर गौरी ज्येष्ठ गौरी आव्हान हे कशावरून म्हणजे पुराणात सांगितल्याप्रमाणे त्याची कहाणी काय आहे. तर असुरांना त्रास होऊन म्हणजे स्त्रियांना असुरांना नाही का सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी गौरी मातेचे उपवास केले व त्यांनी खूप पूजा अर्चा करून गौरी मातेला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न केल्यानंतर गौरी माताने नाही का अष्टमीला असुरांचा नाश केला, संहार केला. तर त्यामुळे त्या दिवशीच आपण गौरी अष्टमीला पूजन करतो गौरीचे. तर गौरी मातांनी आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद दिला की तुमच्या सौभाग्याचे रक्षण मी करीन, म्हणून आपल्या पूर्ण सौभाग्य स्त्रिया सगळ्या गौरीपूजन करतात. तर आपण कसे करायचे आहे गौरीपूजन, म्हणजे गौरी आव्हान कसे करायचे पहिलं. तर गौरी आव्हान करताना आपण आपल्या ज्या गौराई आहेत त्या आपण एका सुपामध्ये अक्षदा तांदूळ वगैरे घेऊन ते आपल्या तुळशीपाशी तिथं जागा स्वच्छ पुसून वगैरे एक पाट अंथरून त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढून त्याच्यावरती तिथं नेऊन ठेवायच्या. नंतर त्याच्यावरती आगाडा हराळी वगैरे त्या गौऱ्यांमध्ये, नंतर त्या तांदळामध्ये त्यांच्या दोघींचे वटीचे सामान, ज्यांच्या गौऱ्या 2 असतात त्यांचे 2 आणि ज्यांची 1 असते तर त्यांनी 1चे सामान ठेवायचं, वटीचे सामान. नंतर नवीन ब्लाऊज पीस त्यांच्या डोक्यावरती ठेवायचा आणि तिथं आपण पूजा वगैरे त्यांची करायची. आणि तिथून आपण रांगोळी किंवा लक्ष्मीची पावलं नाही का अशी करत आपण आपल्या मुख्य दरवाजा चौकटीमध्ये ग्लास किंवा काही असं धान्याने भरून ठेवायचा. आणि जे गौरी आव्हान पकडले म्हणजे बाहेर आपण तुळशीपाशी जेव्हा ठेवतो ना आपल्या 2 गौराई, तर त्यांना नाही का म्हणजे हळदी कुंकू लावण्यासाठी बायका वगैरे 5 बोलवायच्या आणि ते हळदी कुंकू लावून नंतर नाही का घेऊन यायच्या. तर असं गपचूप नाही वाजवत वगैरे त्यांना आतमध्ये आणायचं. तर काय म्हणतात, गौराई आली कशाच्या पावले, तर गौराई आली धनधान्याच्या पावलाने. गौराई आली कशाच्या पावलाने, तर गौराई आली धन संपत्तीच्या पावलाने. तर गौराई कशानं आली, तर विद्या बुद्धी सगळ्याच्या पावलाने. असं म्हणत त्या गौराई आपण आतमध्ये घ्यायच्या आहेत. तर आतमध्ये घेताना ज्यांनी म्हणजे नाही का गौराई म्हणजे असं सूप पकडले तर त्यांनी त्यांचे पाय वगैरे धुवायचे. उंबऱ्यामध्ये आल्यानंतर पाय वगैरे धुवून त्यांच्या हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण वगैरे करायचं, गौरायांचं बी करायचं. आणि ते आपण कसं माप ओलांडतो तसं त्यांनी ते माप ओलांडून नंतर आपण ते गौराई आतमध्ये घ्यायच्या आहेत. तर त्या आतमध्ये घेतल्यानंतर त्या आपण गौराईचं स्टँड वगैरे ती साडी वगैरे नेसवलेलीच असते. तर ती गौराई आणून आधी सुपामध्ये ठेवायची, मग नंतर त्यांची पूजा वगैरे करायची आणि ते गौराईचे मुकुट मग आपण त्यांना तिथं ठेवायचा. ते ठेवल्यानंतर त्या दिवशी जेव्हा गौरी आव्हान होतं त्या दिवशी आपण शापूची भाजी आणि भाकरी हा मुख्य नैवेद्य, म्हणजे ती भाजी आणि ते दाखवायचं त्या गौरीला. नंतर दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे दुपारी
पोळ्याचा नैवेद्य दाखवतो. तर पोळ्याचा नैवेद्य वगैरे दाखवायचा. नंतर रात्रभर नाही का, म्हणजे गौराई आपली म्हणजे पाहुणी असते ना, आपल्या पाहुणे 3 दिवसासाठी सासरवासून आलेले असते. तर मग त्यांना आपण नाही का असं पाहुण्यांसारखा पाहुणचार करायचा. म्हणजे फराळाचं जे तुम्ही काय काय बनवलं असेल, म्हणजे काही शंकरपाळी, लाडू, करंजी, ते सगळ्या डिश वगैरे नाही का गौराईच्या पुढे ठेवायच्या, तिचं नैवेद्य दाखवायचं. बघा, तर आपण फराळाचं वगैरे मांडलं, म्हणजे असं फराळाचं वगैरे नैवेद्य दाखवायचं. आणि आपल्या नाही का लक्ष्मी मातेच्या कृपेनं आपल्या घरामध्ये धनधान्य, जेवढे कडधान्य वगैरे असतात, तर त्याचीही आपण नाही का थोडं थोडं वाटीमध्ये कडधान्यही 5-6 कडधान्य वगैरे ठेवायचं. तर आपण अशा प्रकारे नाही का गौरी पूजन वगैरे त्या दिवशी करायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये दही भाताचा नैवेद्य गौराईला दाखवायचा. कारण गौराईला जाताना दही भाताचा नाही का, दही भाताचा नैवेद्य वगैरे दाखवायचा. नंतर दोरे वगैरे घ्यायचे. दोरे वगैरे घेऊन नाही का आपल्या घरामध्ये जेवढे म्हणजे हे असतात, आपले जे घरामधले जेवढे मेंबर असतात, म्हणजे जेवढी माणसं आहेत त्यांच्या नावाने ते दोरे वगैरे बनवायचे. आणि ते नंतर त्यामध्ये मी सकाळमध्ये आपण गौराईला म्हणजे नाही का रोजच्या रोज ताजे फुले, फळं म्हणा, आणि ते आगाडा हराळी ते घेऊन यायचे. आणि तर ते आगाडा हराळी आणून ते आपण दोरे वगैरे घेऊन मग आपण गौराईचे विसर्जन करायचे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.